नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकऱ्यांसाठी खुशखबर. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता वाट पाहायला सुरुवात झालेली आहे. राज्यातील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आता एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तांत्रिक कारणामुळे नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जो रखडलेला होता, ज्यांच्या वाटपाला आता प्रशासकीय स्तरावर सुरुवात झालेली असून पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यांमध्ये हा निधी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, ते 18 जिल्हे आता कोणते आहे तर आपणही बघूया या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी वाहन नाही किंवा ज्यांच्या घरात कोणीही सरकारी नोकरीला नाही, अशाच खऱ्या गरजू आणि गरीब शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा निधी आता जमा होणार असून जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ही प्रक्रिया आता अत्यंत पारदर्शकपणे राबवली जात आहे. शेतकऱ्यांसाठी आता आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेणे आता अधिक महत्त्वाचे झालेले आहे. तर शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडल्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होते. ते आता पूर्ण झाले असून यवतमाळ आणि नांदेडमधील पोस्ट ऑफिस बँक आणि बँक ऑफ इंडिया मधील खातेधारकांना आता याचा लाभ मिळणार आहे. सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशांचे वितरण विना अडथळा आणि वेगाने सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो, बँक KYC आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे असून वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यातही ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे त्यांनाच या रखडलेल्या हप्त्याचा फायदा मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना या प्रक्रियेत प्राधान्य लाभ दिला जात असून बँकांकडून तशा सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रामुख्य राष्ट्रीयकृत बँकेची निवड केली असून बीड आणि नांदेड या जिल्ह्यातही पात्र शेतकऱ्यांचे खाते सरकारी बँकेत असल्यास त्यांना निधी वितरणात अधिक गती पाहायला मिळणार आहे. तांत्रिक कारणामुळे पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यात वर्ग होणार असून जिल्हा प्रशासकीयाकडून बँकांमधील व्यवहारावर आता विशेष देखरेख ठरवण्यात जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, आधार लिंक असणाऱ्या बँक खात्याशी खातेदार निधी पाठवण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असून बुलढाणा आणि कोल्हापूर सारख्या जिल्ह्यांमध्ये यापूर्वी हप्ता रखडलेला होता, तिथे आता परिस्थिती पूर्णपणे सुधारलेली आहे. तर आता कोटक महिंद्रा आणि HDFC बँक यासारख्या जागी बँकांमधील नमोच्या लाभार्थ्यांना देखील या प्रक्रियेत सामावून घेण्यात आलेले आहे. त्यांना देखील तातडीने पैसे वर्ग केले जात आहे. तर शेतकरी मित्रांनो, दोन्ही हप्ते एकत्रित मिळण्यास शेतकऱ्यांना आगामी खरीप हंगाम तर शेतकरी मित्रांनो मोठे आर्थिक बळ मिळणार असून अमरावती, अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यांना पहिल्या टप्प्यात झुकते माप देण्यात आलेले आहे. प्रत्येक तासाला 1 जिल्ह्यांमध्ये पैशाचे वाटप करून सर्व पात्र शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्याचे काम सरकारने पूर्ण करणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांमार्फत समोर आलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.